कुंभ राशी 20 जून नंतर काय घडणार? नियतीचा मोठा बदल आणि दैवी संकेतांची सुरुवात. नमस्कार कुंभ राशीच्या प्रिय व्यक्तींनो, जीवनात काही काळ असा येतात जेव्हा सर्व काही स्थिर वाटते, पण आतून काहीतरी मोठे बदलत असते. बाहेरून परिस्थिती सामान्य दिसते, पण आतमध्ये नियती एका नव्या अध्यायाची सुरुवात तयारी करत असते. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 20 जून नंतरचा काळ असाच एका रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो. तुम्ही कदाचित सध्या असे अनुभवत असाल की तुमचे प्रयत्न असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. काही गोष्टी थांबलेल्या आहेत, काही योजना पुढे सरकत आहेत आणि काही प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. पण अनेकदा विश्व आपल्याला थांबवते, ते आपल्याला थांबवण्यासाठी नाही तर योग्य दिशेने वळवण्यासाठी. कुंभ राशी ही शनी आणि राहूच्या प्रभावाशी जोडलेली मानली जाते. त्यामुळे या राशीच्या लोकांचे जीवन अनेकदा अनपेक्षित बदल, अचानक घटना आणि खोल विचारांनी भरलेली असते. 20 जून नंतर या ऊर्जांमध्ये एक नवीन हालचाल जाणवू शकते. हा काळ तुमच्यासाठी स्थिरतेतला बदल घेऊन येऊ शकतो. बाहेर जीवन शांत दिसेल, पण आतून मोठे निर्णय, मोठ्या संधी आणि मोठे वळण तयार होत असेल. 20 जून नंतर सुरू होणाऱ्या ऊर्जेचे संकेत. कुंभ राशीच्या काही व्यक्तींना या काळात अचानक अंतर्मनातून काही संकेत मिळू शकतात. कोणती तरी दिशा बरोबर वाटू लागेल, एखादी व्यक्ती महत्त्वाची वाटू लागेल किंवा एखादी संधी अचानक आकर्षित करू लागेल. तुम्हाला असेही वाटू शकते की काही जुने अध्याय संपत आहेत, काही नातेसंबंध नैसर्गिकरित्या दूर जातील, काही सवयी बदलतील आणि काही विचार पद्धती पूर्णपणे बदलतील. हे सर्व योगायोग नसून नियतीच्या नवीन सुरुवातीचे संकेत असू शकतात. कुंभ राशी, या काळात तुम्हाला काही अनपेक्षित भेटी होऊ शकतात. एखादी जुनी ओळख पुन्हा समोर येऊ शकते. एखादी व्यक्ती जी खूप काळ संपर्कात नव्हती ती अचानक संपर्क साधू शकते किंवा एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या भेटी सुरुवातीला सामान्य वाटतील, पण पुढे जाऊन त्या तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. नियती कधीकधी सर्वात मोठे बदल साध्या भेटींच्या माध्यमातून घडवते. 20 जून नंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी दिसू शकतात. नोकरीमध्ये बदल, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना दीर्घकाळ थांबलेली प्रगती पुन्हा सुरू झाल्यासारखी वाटेल. जे काम तुम्ही खूप आधी सुरू केले होते पण थांबले होते, ते पुन्हा गती घेऊ शकते. आर्थिक बाबतीतही हळूहळू सुधारणा दिसू शकते. खर्च आणि उत्पन्न यामध्ये संतुलन निर्माण होईल. नवीन उत्पन्नाचे स्रोत हळूहळू उघडू शकतात. कुंभ राशीच्या काही व्यक्तींना या काळात वारंवार स्वप्ने पडू शकतात. काही स्वप्ने स्पष्ट संदेशासारखी वाटू शकतात. एखादा रस्ता, पाणी, उद्यान, जुने घर किंवा एखादी व्यक्ती वारंवार स्वप्नात दिसू शकते. त्याचप्रमाणे अंतर्ज्ञान अधिक मजबूत होऊ शकते. तुम्हाला एखादी गोष्ट आधीच जाणवू शकते. ती चांगली आहे की वाईट हेच बदलत्या ऊर्जेचे संकेत असू शकतात. 20 जून नंतर कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक असा टप्पा येऊ शकतो जिथे एक मोठा निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय करिअर, नातेसंबंध, स्थलांतर किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकतो. सुरुवातीला हा निर्णय कठीण वाटेल, पण पुढे जाऊन तोच निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा ठरवू शकतो. या काळात काही जुने संबंध नैसर्गिकरित्या संपुष्टात येऊ शकतात. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील आणि काही नवीन लोक प्रवेश करतील. हे बदल दुःखद वाटू शकतात, पण अनेकदा जुने बंद दरवाजे नवीन मार्ग उघडतात. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये या काळात मानसिक शांतता वाढण्याची शक्यता आहे. जे लोक सतत विचारांमध्ये गुंतलेले होते त्यांना थोडा आराम मिळू शकतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. तुम्हाला जीवनाचा वेगळा अर्थ समजू लागेल. देव, नियती आणि कर्म याबद्दलचा विचार अधिक खोल होऊ शकतो. कुंभ राशी, या काळात तुमच्या विचारांची दिशा बदलू लागेल. तुम्ही जे पूर्वी सहज स्वीकारत होता ते आता तुम्हाला पटणार नाही. तुमचं मन म्हणेल, आता मी कमीवर समाधान मानणार नाही. हा बदल बाहेरून दिसत नाही, पण हा सर्वात मोठा बदल असतो, कारण विचार बदलले की आयुष्य आपोआप बदलतं. दुसरा आहे लोकांविषयीची तुमची नजर बदलणार. काही लोक ज्यांना तुम्ही आपले समजत होता त्यांचं खरं रूप समोर येऊ शकतं आणि काही लोक जे तुम्ही दुर्लक्षित केले होते तेच खरे आधार ठरू शकतात. 20 जून नंतर तुमचा अंतर्ज्ञान मजबूत होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ एका अदृश्य रिसेट बटनासारखा मानला जात आहे. म्हणजे जुन्या विचारांचा थकवा, जुन्या अपेक्षा आणि जुन्या भावनिक ओझ्याची जागा हळूहळू नवीन स्पष्टतेने घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक असं वाटू शकतं, मला आता हेच का सहन करायचंय,
किंवा मी यापेक्षा जास्त काही करू शकतो हेच जागृतीचे पहिले संकेत असतात. पहिला संकेत शांततेत वाढणारा अस्वस्थपणा. 20 जून नंतर बाहेर सर्व काही सामान्य दिसेल, पण आतून एक वेगळाच अस्वस्थपणा जाणवू शकतो. हा नकारात्मक नाही तर बदलाची सुरुवात असतो. जुनी परिस्थिती आता तुम्हाला आधीसारखी पटणार नाही. काहीतरी नवीन हवं आहे ही भावना अधिक तीव्र होऊ शकते. दुसरा बदल, कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात एक असा क्षण येऊ शकतो जिथे एखादी छोटी घटना, एखादं वाक्य किंवा एखादा अनुभव तुमच्या डोक्यात क्लिक होईल आणि त्या एका क्षणानंतर तुमचा विचार करण्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो. 20 जून नंतर काही लोकांबद्दल तुमची समज बदलू शकते. जे लोक खूप जवळचे वाटत होते ते थोडे दूर वाटू शकतात आणि जे दुर्लक्षित होते त्यांचं महत्त्व वाढू शकतं. हे बदल अचानक नाहीत तर अनुभवांमधून हळूहळू उघड होणारे असतील. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी संपण्याच्या मार्गावर असतील. नातं, सवय, विचार, काम किंवा एखादी जुनी मानसिकता हे सर्व एका मागोमाग एक मागे पडू शकतात. सुरुवातीला हे थोडं विचित्र वाटेल, पण हेच नवीन सुरुवातीसाठी जागा तयार करत असेल. या काळात एक छोटीशी संधी तुमच्यासमोर येऊ शकते जी पहिल्या नजरेला विशेष वाटणार नाही, पण पुढे जाऊन तीच संधी मोठ्या बदलाचं कारण ठरू शकते. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट हलक्यात घेऊ नका. गेल्या काही काळात तुम्ही स्वतःवर थोडं शंका घेतली असेल, पण 20 जून नंतर तुमच्यात एक वेगळी ऊर्जा येऊ शकते. मी करू शकतो ही भावना पुन्हा जागी होईल आणि हीच ऊर्जा तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात ठरू शकते. आणि 7वा संकेत आहे, काही जुने प्रश्न, जुने अनुभव किंवा जुने भावनिक गोंधळ अचानक स्पष्ट होऊ शकतात. ज्या गोष्टी तुम्हाला वर्षानुवर्षे त्रास देत होत्या त्यामागचं कारण तुम्हाला समजू शकतं आणि जेव्हा समज येते तेव्हा मन हलकं होतं. कुंभ राशी, 20 जून नंतरचा काळ चमत्कारांचा नाही तर जाणीवांचा काळ आहे. मोठे बदल बाहेर नाही तर आत सुरू होतात आणि एकदा आत बदल झाला की बाहेरचं आयुष्य आपोआप बदलतं. म्हणून घाई करू नका, घाबरू नका, फक्त स्वतःकडे लक्ष द्या. कारण नियती कधीकधी तुम्हाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी आधी जुनं सगळं शांतपणे बदलत असते. जर तुम्हाला हे बदल जाणवत असतील तर कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव.